बी ग्रेड आणि शेतकरी संघटनांच्या वतीनं शेकडो शेतकऱ्यांसह मलकापूर येथील बाजार समितीसमोर ठिय्या आंदोलनाला बुधवारी सुरुवात झाली। मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात यावेळी विविध आरोप करण्यात आले। बाजार समिती ही शेतकऱ्यांची की व्यापाऱ्याची असा संतप्त सवाल शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विचारला। शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला मका बाजार समितीबाहेर आणि व्यापाऱ्यांचा खरेदी केलेला माल बाजारी समितीत असल्याने शेतकरी आणि शेतकरी संघटना संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले। याशिवाय शेतकऱ्यांसाठी बाजार समितीमध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्याने शेतकरी आक्रमक देखील झाल्याचं पाहायला मिळालं। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागणं पूर्ण होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती। शेतकरी एकजुटीचा मिळाला नाही। आज सकाळपासून शेतकऱ्यांचे फोन आले की मक्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात लूट चालू आहे। परवाच पेपरला बातम्या आल्या, आज लूट झाली, शेतकरी एकत्रित झाला, सचिव आले, पण अजून बाजार समितीचे संचालक आणि अध्यक्ष आले नाही। म्हणजे संचालक आणि अध्यक्ष हे शेतकऱ्यांनी निवडून इथं दिले, इथं बसवले, काय तर शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी। पण दुर्दैव असं आहे आपलं की आपल्या समस्या आपल्याला सरकारसोबत भांडावं लागते, म्हणजे सचिवांनी यांच्याशी भांडावं लागते, बरोबर। पण त्यांनी आपली आज हमाली तोलाई आणि जे काही भाडा आहे 200 रुपये ते आपल्याला देणार आहे, हा शेतकऱ्याचा एकजुटीचा विजय आहे। पण हे लढाई अशीच सुरू राहणार आहे। नांदुरा बाजार समितीमध्ये जेवण आहे, बरोबर, सर्व सुविधा आहे, तिथं शेतकऱ्याचा दाना एकही वाया जात नाही। पण मलकापूर बाजार समितीत शेतकऱ्याच्या मालाची नासाधूस होते। हे कुठंतरी या बाजार समितीचं दुर्दैव आहे, अध्यक्षाचं दुर्दैव आहे, संचालकाचं दुर्दैव आहे। म्हणून आम्ही आज ठाम इशारा देतो शेतकऱ्याच्या वतीनं की इथं जर कधी शेतकऱ्याला योग्य पाणी, जेवण, बसायची व्यवस्था आणि जर कधी सुखसुविधा दिल्या नाही आणि जर कधी येत्या काळात शेतकरी लुटल्या गेला तर ही लढाई याच्यापेक्षा तीव्र करण्यात येईल, हे आम्ही ध्यानात ठेवावं। आज मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्याच्या वतीनं हे जे आंदोलन करण्यात आलं याच्यामधले प्रमुख मुद्दे असे होते, येथे येणारा माल जो आहे हा परस्पर व्यापाराच्या फळीवर इथून जे आहे आल्यानंतर ट्रॅक्टर व्यापाराच्या फळीवर नेल्या जात होतं, त्याची हमाली मापारी जी आहे ती शेतकऱ्याच्या बोकांडी बसवल्या जात होती। त्यामुळे आम्ही इथल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की आता याच्यानंतर जे आहे याच्यानंतर तुम्हाला कोणालाही शेतकऱ्याला मापारी लागणार नाही, हमाली लागणार नाही। इथले जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये व्यापाऱ्याचा माल आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तुम्ही जर एकजुटीनं लढले तर आज जे आहे आज आपण आपली मापारी कमी करून घेतली, आज आपण आपली हमाली कमी करून घेतली आणि त्यानंतर जो माल शेतकऱ्याच्या फळीवर जाईल, त्या व्यापाऱ्याच्या फळीवर जाईल, त्याच्याकरता आमच्या जे ट्रॅक्टर आणणारे बंधू असतील, ॲटो आणणारे बंधू असतील, त्यांना सुद्धा जे आहे